महायुतीच्या जागा वाटपात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल होणार। ज्या ठिकाणी पक्षाला पसंती त्या ठिकाणी उमेदवार बदलणार, तर ज्या ठिकाणी उमेदवाराला पसंती त्या ठिकाणी मित्रपक्षाला जागा सोडली जाणार। महायुतीने केलेल्या सर्वेक्षणातून माहिती समोर। लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी, वेळ पण तीच आणि मालक पण तोच। शरद पवारांच्या बॅनरवर नवीन टॅगलाईन। शरद पवारांचा अजित पवारांना धक्का। लोणावळ्यातील मेळाव्यामध्ये अजित पवार गटातील 137 पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार गटात। 13 मार्चला शरद पवारांची नाशिकच्या निफाडमध्ये जाहीर सभा। तुतारी चिन्हासह शरद पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकणार। मुंबईमध्ये आदर्श सोसायटीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात, असा आरोप भाजपने केला। 7व्या दिवशी ते भाजपमध्ये आणि 15व्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले। भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झाली आहे, शरद पवारांची भाजपवर टीका। नरेंद्र मोदी काल ममता बॅनर्जींवर बोलले। ममता बॅनर्जी यांच्यावर जनता कायम विश्वास ठेवत आली आहे, पण त्या वाघिणीवर मोदी बोलतायत, हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मोदींना हे शोभत नाही। शरद पवारांची मोदींवर टीका। ठाकरे गटाचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे शरद पवारांच्या भेटीला। पवारांचा आशीर्वाद घेताच वाघेरेंनी शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंविरोधात डरकाळी फोडली। श्रीरंग बारणेंना तुम्ही गृहीत धरतच नाहीये, त्यांच्यासोबत तुमची लढाई होणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, असं काही नाही, ते असतील नसतील तो पुढचा भाग आहे, परंतु मला असं वाटतं की भाजपच असेल। म्हणजे तुम्ही कुठलाही उमेदवार असू दे, तुमची लढाईची तयारी पूर्ण झाली? हो, नक्कीच। आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत, त्यामध्ये मोदींची गॅरंटी देत आहेत, पण कोणाच्या पैशाने ही जाहिरात दिली जाते? जनतेच्या पैशाने हे गॅरंटी देत आहेत। शरद पवारांची मोदींवर टीका। प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी 1 वर्षाचा खर्च काढला, त्याच्यात पूर्ण पान जाहिरात आहे की नाही? त्या जाहिरातीमध्ये मोदींची गॅरंटी, शेवटी जाहिरात कुठून, कुणाच्या खर्चानं, कुणाच्या पैशानं केली जाते? लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपसोबत आलो आहोत, त्यामुळे विश्वासघात करत केसानं गळा कापण्याचं काम करू नका। रामदास कदम यांचा भाजपला इशारा। माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजे, कान पकडले पाहिजे। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा केसांना गळा कापून नाही। महादेव जानकरांना धनगर नेत्यांचा विरोध। जानकर हे धनगर समाज आणि भाजपला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप। जानकरांनी परभणी लोकसभा लढवली तर तीव्र विरोध करणार, धनगर नेते सुरेश भुमरेंचं वक्तव्य। परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव त्यांना तीव्र विरोध राहील। त्यांना प्रश्न राहील की तुम्ही समाजासाठी काय काय केलं, याचं पहिले आम्हाला उत्तर द्या आणि नंतर इथं लोकसभा निवडणूक लढवायच्या गोष्टी करा। अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या प्रचाराचा मेळघाटमधून श्री गणेशा, मेळघाट की बेटी असा नवनीत राणांच्या बॅनरवर उल्लेख। विकास कामं करताना रवींद्र चव्हाण जाणून बुजून त्रास देत आहेत, रामदास कदम यांचा रवींद्र चव्हाणांवर आरोप। टीका करण्यापलीकडे उद्धव ठाकरेंचं दुसरं काही काम नाही, मुख्यमंत्री शिंदेंमुळेच उद्धव ठाकरे आता दौरे करू लागलेत, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। आमदार योगेश कदम यांच्याकडूनही भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त। आमचे कार्यकर्ते भाजपच फोडणार असेल तर आपल्यालाही नाईलाजाने भूमिका बदलावी लागेल, योगेश कदम यांचा इशारा। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, भाजपनं यांचा वापर करून घेतला, आता फेकून देणार, ना घरका ना घाटका अशी अवस्था त्यांची होणार। खासदार विनायक राऊतांची रामदास कदम यांच्यावर टीका। रामदास कदमांच्या नंतर आता सगळ्यांनी हे चालू करणार, सगळ्यांची अवस्था तीच होणार। ना घरकाने ना घाटका अशाच पद्धतीची अवस्था होऊन त्यांना कोणत्या तरी वनवासात जावं लागणार, कोणत्या तरी जंगलामध्ये। रामदास कदमांना शिवसेनेनं मोठं केलं, उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा कदमांना अधिकार नाही। 2024च्या निवडणुकीत जनता त्यांना घरी बसवेल, राजन साळवींची रामदास कदम यांच्यावर टीका। रामदास कदमांनी हा भाजपला, ह्या संपूर्ण त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे
आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल राज्यातली जनता 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवेल. रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भावना व्यक्त करण्याचे अधिकार आहेत. ते वरिष्ठांशी बोलतील. अनेकांच्या मनात लाडू फुटलेत, मात्र महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करणार. नितेश राणेंची रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. रामदास कदमजी हे महायुतीतले एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांची भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या वरिष्ठांशी निश्चित पद्धतीने बोलतील. आमची महायुती म्हणून असं काही कुठे अडचण होणार नाही. आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही युतीत होतो त्यावेळी देखील आमच्या मनासारखं झालं नाही. आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला. नितीन गडकरींविरोधात लढण्यास काँग्रेस उमेदवार इच्छुक नसल्याचं समोर. विकास ठाकरे, अभिजित वंजारी यांचा गडकरींविरोधात लढण्यास नकार. काँग्रेस कोणता उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे काही नेते येऊन गेले, त्यांच्या सभेला गर्दी नव्हती. नाव न घेता अंबादास दानवेंचा अमित शहांना टोला. मुंबईतल्या ललित हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक. राज्याचे प्रभारी चेन्नीथलांच्या नेतृत्वात बैठक सुरू. लोकसभेचा जागा वाटप आणि तिकिटासंदर्भात काँग्रेस नेत्यांची चर्चा. काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून राज बब्बर यांचं नाव चर्चेत. काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. याआधी भाई जगताप, सुरेश शेट्टी, हसन दलवाई, नासिम खान यांची नावं आघाडीवर होती. लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पुणे काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब. जाहीर सभा घेऊन कोणाची किती ताकद आहे पहा, मग उमेदवारीचा निर्णय घ्या. ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचं काँग्रेस हायकमांडला पत्र. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त राहुल गांधी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर येणार. मालेगावमध्ये जाऊन नाना पटोलेंनी दौऱ्याचा आढावा घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. माढा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून आपण इच्छुक असल्याचं लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. आपल्या संदर्भात महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल, लक्ष्मण हाके यांनी विश्वास व्यक्त केला. मी माझ्या पब्लिक कनेक्ट माढा लोकसभा मतदारसंघातला गेल्या अनेक वर्षापासून मी प्रत्येक वाडीवरती वस्तीवरती पोचतोय आणि एक चांगल्या पद्धतीचं काम करायची माझी तयारी आहे. वरून महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धव साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब आणि पटोले साहेब, वडेट्टीवार साहेब हे जे काही मंडळी निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. भंडारा गोंदिया ही जागा भाजपचीच. राष्ट्रवादीच्या मदतीनंच विक्रमी मतांनी विजय खेचून आणू. खासदार सुनील मेंढेंचं वक्तव्य. मुळात ही जागा भारतीय जनता पार्टीची आहे आणि मला खात्री आहे की ती जागा भाजपलाच मिळेल आणि आम्ही त्यांच्याच मदतीने, इतर आमच्या मित्रपक्षाच्या मदतीने ही जागा परत 3.5 लाखापेक्षा जास्त मतांनी कायम ठेवू. तो मुळात ही जागा 2024 मधून मी लोकसभा लढावी अशी भंडारा गोंदियातील मतदारांची इच्छा. राष्ट्रवादीनं मतदारसंघावरचा दावा सोडला नाही. याबाबत 2-3 दिवसात निर्णय होईल. मात्र युती धर्मानुसार निर्णय घ्यावा लागेल. प्रफुल्ल पटेल यांचं उमेदवारी संदर्भात वक्तव्य. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची 9 मार्चला पुण्यामध्ये जाहीर सभा. शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात सभेला उपस्थित राहणार. वरिष्ठांनी तंबी देताच भाजप प्रचार प्रमुखाची भाषा बदलली. मावळ लोकसभेवर दावा करत भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी रवींद्र भैगडे यांनी केली होती. मात्र आता महायुतीचा उमेदवार निवडून आणू असं वक्तव्य केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.